होती. लोकांना वाटलं अभि पण ते आता लेटेस्टला डायलॉग नाही का ट्रेंडिंगला, अंत हस्ती प्रारंभ, द एंड इज. आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका. हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशनमधून क्रिएट केला. सिम्पली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे. अलाइट मोशन ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रीसेट आणि सेकेपेक प्रीसेट या दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. इम्पोर्ट केल्याच्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर बघू शकता काय तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार. स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्याच्यानंतर आता तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे. फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. तुम्हाला जो इथं फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवर क्लिक करायचं आहे. थ्री डॉटवरती यायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. सगळ्यात लास्टला यायचं आहे. आल्याच्यानंतर तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर आता जेवढे तुम्हाला इथं बीट दिसणार तेवढे तुम्हाला इथं फोटो कट करून घ्यायचे आहे. तर काय अशा प्रकारे तुम्हाला फोटो कट करून घ्यायचे आहे. फोटो कट केल्याच्यानंतर तुम्हाला 12.11 सेकंदावरती यायचं आहे. आल्याच्यानंतर जे मी तुम्हाला इमोजी PNG दिली आहे ती इथे ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. आल्याच्यानंतर त्या PNGच्या लेअरवर क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात लास्टला यायचं आहे. आल्याच्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर काय करायचं आहे इथे ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि याला वरती घेऊन घ्यायचं आहे. तर काही अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार. तरी तुम्ही बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हायपिक इथून कॉपी करायचं आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारे आपला इफेक्ट दिसून येणार. बॅक यायचं आहे. सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट पण इथून कॉपी करायचं आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे तुम्हाला 2 नंबरचा जो फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर परत बॅक यायचं आहे. सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट पण इथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आणि बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे. केल्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला 3 लेअर दिसणार आहे. 3 लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला इथून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर 3 लेअरला सिलेक्ट करायचं आहे. केल्याच्यानंतर सगळ्यात लास्टला यायचं आहे. आल्याच्यानंतर खाली तुम्हाला एक आयकॉन दिसणार त्यावर क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला यायचं आहे 13.4 सेकंदावरती. आल्याच्यानंतर 3 नंबरच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि इथून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे. 2 नंबरच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. परत इथं एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे. तर काय अशा प्रकारे. तर आता तुमचा व्हिडिओ इथं एकदम रेडी झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअरचा ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.